नमस्कार मंडळी. स्कंद पुराणात वर्णित केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला, विशेषतः प्रदोष काळात, सूर्यास्ताच्या वेळी भगवान शिवाची पूजा केल्याने मनुष्याचे दारिद्र्य नष्ट होते, शत्रूंचा नाश होतो आणि हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त होते. जेव्हा ही त्रयोदशी गुरुवारी येते तेव्हा त्यास गुरुप्रदोष किंवा गुरुवार प्रदोष असे म्हणतात. गुरु बृहस्पती हा ग्रह ज्ञान, समृद्धी आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचा कारक आहे. तर भगवान शिव हे मोक्ष आणि संरक्षणाचे अधिपती आहेत. त्यामुळे गुरुप्रदोष व्रत हे दुहेरी फल देणारे ठरते. ही पवित्र कथा जो कोणी श्रद्धेने आणि एकाग्र चित्ताने शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या आयुष्यातील घोर दारिद्र्य, शत्रूंची पीडा आणि सर्व प्रकारची संकटे भगवान सदाशिवाच्या कृपेने तात्काळ नष्ट होतील. अर्ध्यावर सोडलेली कथा अपूर्ण पुण्य देते आणि मनाला चंचल ठेवते. म्हणून आपल्या भाग्योदयासाठी ही दिव्य कथा शेवटपर्यंत ऐका. तुमचे नशीब बदलण्याची ताकद या कथेत आहे. प्राचीन काळात भारताच्या मध्यभागी विदर्भ नावाचे एक अत्यंत समृद्ध आणि वैभवशाली राज्य वसलेले होते. विदर्भ ही भूमी केवळ भौगोलिक प्रदेश नव्हती, तर ती संस्कृती, कला आणि शौर्याचे माहेरघर होती. पुराणांमध्ये विदर्भाचा उल्लेख वारंवार आढळतो. भगवान श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी ही याच विदर्भ देशाची राजकन्या होती. तसेच नल दमयंती आख्यानातील दमयंती आणि अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा या देखील विदर्भाच्याच होत्या. या राज्याची राजधानी कुंडिनपूर ही होती, जी अतिशय भव्य आणि सुरक्षित होती. विदर्भाच्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या, जमिनी सुपीक होत्या आणि लोक आनंदी होते. तिथे वेदांचे पठण अहोरात्र चालत असे आणि अधर्माला कोठेही थारा नव्हता. या पुण्यभूमीवर सत्यरथ नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि नीतिमान राजा राज्य करत होता. राजा सत्यरथ हा नावाप्रमाणेच सत्याचा आचरण करणारा, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा आणि भगवान शिवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडला नाही, कोणीही उपाशी झोपले नाही आणि अन्यायाला स्थान मिळाले नाही. राजा सत्यरथ नित्यनेमाने शिवपूजा करत असे. त्याचे असे मानणे होते की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे. त्यामुळेच तो आपले राज्य हे ईश्वराचा प्रसाद समजून सांभाळत असे. त्याची राणी देखील अत्यंत रूपवान, पतिव्रता आणि धर्मचरणी होती. राजा आणि राणीचा संसार सुखाचा होता. प्रजेला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर होता. काही काळाने राणी गर्भवती राहिली आणि राजवाड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भावी वारसदाराच्या आगमनाची तयारी सुरू झाली. काळाचा महिमा अगाध असतो. सुखाच्या शिखरावर असतानाच दुःखाची छाया कधी पडेल हे सांगता येत नाही. विदर्भाच्या या अफाट समृद्धीवर शेजारच्या शत्रू राष्ट्रांची, विशेषतः शाल्व देशाच्या राजाची वक्रदृष्टी पडली. शाल्व राजा अत्यंत क्रूर, महत्वाकांक्षी आणि अधर्मी होता. त्याला विदर्भाची संपत्ती लुटायची होती आणि आपली सत्ता प्रस्थापित करायची होती. एके दिवशी जेव्हा विदर्भाची प्रजा शांततेत जीवन जगत होती, तेव्हा अचानक सीमेवर रणदुंदुभी वाजू लागल्या. शत्रूंचे सैन्य सागराच्या लाटांप्रमाणे विदर्भाच्या दिशेने चालून आले. हे आक्रमण इतके अचानक होते की विदर्भाच्या सैन्याला सावरायला वेळ मिळाला नाही. तरीही क्षत्रिय धर्माचे पालन करत राजा सत्यरथने रणांगणात उडी घेतली. हे युद्ध सामान्य नव्हते. दोन्ही बाजूंचे सैनिक वीरगतीने लढत होते. हत्तींच्या चित्कारांनी, घोड्यांच्या टापांनी आणि तलवारींच्या खणखणाटाने आकाश दुमदुमून गेले होते. राजा सत्यरथने आपल्या तलवारीने अनेक शत्रूंना लोळवले. त्याचे शौर्य पाहून शत्रूही थक्क झाले. तो साक्षात महाकालासारखा रणांगणात फिरत होता. परंतु दुर्दैवाने नियतीला काही वेगळेच मंजूर होते. शत्रूंचे सैन्य अफाट होते आणि त्यांनी कपटाने राजाला घेरले. या घनघोर युद्धात धर्माचे पालन करणारा राजा सत्यरथ वीरगतीने प्राप्त झाला. विदर्भाचा आधारस्तंभ कोसळला.
राजाच्या मृत्यूनंतर शत्रू सैन्याने राजधानीत प्रवेश केला. त्यांनी राजवाड्याला वेढा घातला. लुटालूट, जाळपोळ आणि कत्तल सुरू झाली. विदर्भाचे नंदनवन स्मशानभूमीत रूपांतरित झाले. राजाच्या मृत्यूची बातमी अंतःपुरात पोहोचताच हाहाकार उडाला. गर्भवती राणीच्या जीवाला घोर लागला. तिला आपल्या स्वतःच्या प्राणांपेक्षाही आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळाची चिंता अधिक होती. ती विचार करू लागली, जर मी इथेच राहिले तर हे क्रूर शत्रू मला बंदी बनवतील आणि माझ्या वंशाचा, माझ्या पतीच्या शेवटच्या खुणेचा नाश करतील. विदर्भाचा भावी राजा अजून जन्माला यायचा आहे. त्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. या विचाराने राणीने एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. तिने आपले मखमली राजवस्त्र त्यागले, अंगावरील सर्व दागिने उतरवले आणि एका सामान्य दासीचा वेश धारण केला. मध्यरात्रीच्या गडद अंधारात जेव्हा संपूर्ण नगर आगीच्या ज्वारांमध्ये जळत होते आणि शत्रू विजयाच्या नशेत धुंद होते, तेव्हा ती कोमल राणी एका गुप्त मार्गाने राजवाड्यातून बाहेर पडली. राणी धावत होती, धाप लागली होती, पण थांबण्याचे नाव घेत नव्हती. पायात काटे रुतत होते, दगडांनी ठेचा लागत होत्या, पण पोटातील बाळाच्या रक्षणासाठी ती सर्व वेदना मुकाट्याने सहन करत होती. जिथे फुलांच्या पाकळ्यांवर चालतानाही जिच्या पायाला त्रास होत असे, ती राणी आज काट्याकुट्यातून अनवाणी धावत होती. ती नगर सोडून खूप दूर पूर्व दिशेकडे एका घनदाट अरण्यात येऊन पोहोचली. हे अरण्य अत्यंत भयानक होते. हिंस्र श्वापदांचे आवाज येत होते. अनेक दिवस चालल्यानंतर ती पूर्णपणे थकली होती. तिला तहान लागली होती, भूक लागली होती. तिचा कंठ कोरडा पडला होता. शेवटी ती एका नदीच्या काठावर येऊन पोहोचली. तिथे एका वडाच्या विस्तीर्ण झाडाखाली तिने आश्रय घेतला. त्या निर्जन वनात, जिथे मदतीला कोणीही नव्हते, तिथे त्या राणीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. आकाशात ढग दाटून आले होते, जणू निसर्गही या दुःखात सहभागी झाला होता. त्या झाडाखालीच राणीने एका तेजस्वी, सुंदर आणि गोंडस पुत्राला जन्म दिला. तो मुलगा इतका तेजस्वी होता की त्याच्या अंगावरून तो एखाद्या राजघराण्यातील वाटत होता. बाळाचा जन्म होताच राणीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. एकीकडे पुत्रप्राप्तीचा आनंद होता, तर दुसरीकडे त्याच्या भविष्याची घोर चिंता. तिने बाळाला मांडीवर घेतले आणि म्हणाली, हे बाळा, तुझे स्वागत कसे करू? तुझे वडील आज नाहीत, तुझे राज्य गेले आहे, आपण निराधार झालो आहोत. प्रसूतीनंतर राणीला अत्यंत तहान लागली होती. तहानेने तिचा जीव जात होता. तिने बाळाला झाडाखाली सुक्या पानांच्या शय्येवर झोपवले आणि ती पाणी पिण्यासाठी जवळच असलेल्या सरोवराकडे गेली. ती गुडघाभर पाण्यात उतरली आणि ओंजळीने पाणी पिऊ लागली. पण नियतीचा खेळ किती क्रूर असतो पहा. राणी पाणी पीत असतानाच त्या सरोवरातून एका महाकाय मगरीने झडप घातली. मगरीने राणीचा पाय पकडला आणि तिला खोल पाण्यात ओढले. राणीने आरडाओरडा केला, पण त्या निर्मनुष्य अरण्यात तिचे ऐकणारे कोणीही नव्हते. माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, असे म्हणत म्हणत ती जलसमाधीला मिळाली. अशा प्रकारे विदर्भाच्या राणीचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. आता त्या वडाच्या झाडाखाली तो नवजात राजकुमार एकटाच रडत पडला होता. ज्याच्या जन्मावर राजवाड्यात सोहळे झाले असते, हत्तीवरून साखर वाटली असती, तो विदर्भाचा भावी राजा आज उघड्यावर ऊन, पाऊस आणि वाऱ्याच्या सोबतीने एकटाच होता. त्याचे रडणे अरण्यात घुमत होते. त्याला भूक लागली होती, पण दूध पाजायला आई नव्हती. त्याला भीती वाटत होती, पण जवळ घ्यायला बाबा नव्हते. त्याचवेळी ईश्वरी संकेत म्हणा किंवा योगायोग, जवळच्याच गावात राहणारी एक वृद्ध ब्राह्मणी त्या वाटेवरून जात होती. ही ब्राह्मणी विधवा होती आणि ती सुद्धा अत्यंत गरीब होती. तिचे नाव उमा असे सांगितले जाते. ती आपल्या लहान मुलासोबत भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असे. तिने अचानक एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. ती थबकली. या निर्मनुष्य, हिंस्र श्वापदांनी भरलेल्या अरण्यात
नवजात बाळाचा आवाज कुठून येतोय? असा विचार करत ती आवाजाच्या दिशेने गेली. तिथे तिला वडाच्या झाडाखाली ते तेजस्वी बाळ दिसले. बाळाला पाहताच तिच्या मनात वात्सल्याचा झरा फुटला. ब्राह्मणीने बाळाला उचलले. बाळाच्या अंगावरील लकाकी आणि त्याचे सौंदर्य पाहून तिला कळले की हे नक्कीच एखाद्या उच्च कुळातील किंवा राजघराण्यातील बाळ असावे. तिने आजूबाजूला शोध घेतला, पण तिला कोहीही दिसले नाही. तिला समजले की हे बाळ अनाथ झाले आहे. तिच्या मनात विचार आले, माझी स्वतःची अवस्था इतकी बिकट आहे. मी स्वतःच्या मुलाला 2 वेळचे पोटभर अन्न देऊ शकत नाही, तर या दुसऱ्याच्या बाळाला कसे सांभाळू? मी विधवा आहे. समाज काय म्हणेल? पण दुसऱ्याच क्षणी तिच्यातील मातृत्व जागे झाले. तिने विचार केला, याला इथे सोडून जाणे म्हणजे मृत्यूच्या दारात सोडण्यासारखे आहे. देव प्रत्येकाच्या अन्नाची सोय करतो. जे माझ्या मुलाचे होईल तेच याचे होईल. मी याला आपला दुसरा मुलगा मानून सांभाळेन. त्या दयाळू ब्राह्मणीने त्या राजकुमाराला आपल्या पदराखाली घेतले आणि आपल्या घरी घेऊन आली. तिने त्याचे नाव धर्मगुप्त असे ठेवले. तिचा स्वतःचा एक मुलगा होता, ज्याचे नाव काही कथांमध्ये शुचिव्रत असे आढळते. ती दोन्ही मुलांना सारखेच प्रेम देऊ लागली. दिवस, महिने आणि वर्ष उलटत गेली. ब्राह्मणी, तिचा मुलगा आणि राजकुमार धर्मगुप्त हे तिघे अत्यंत गरिबीत दिवस काढत होते. ती सकाळी उठून घरोघरी जाऊन भिक्षा मागत असे. कधी अन्न मिळे तर कधी अपमान. पण तिने कधीही धर्मगुप्ताला परकेपणा जाणवू दिला नाही. धर्मगुप्त जरी गरिबीत, फाटक्या कपड्यात वाढला असला, तरी त्याच्या हालचालीत, बोलण्यात आणि वागण्यात एक नैसर्गिक राजेशाही डौल होता. त्याचे रक्त राजाचे होते हे त्याच्या तडफदार वागण्यावरून दिसून येत असे. काळाचे चक्र फिरत राहिले. धर्मगुप्त आता तरुण झाला होता. एके दिवशी, तो पवित्र सोमवार किंवा प्रदोषकाळ असावा, ब्राह्मणी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गावाबाहेरील एका जीर्ण शिवमंदिरात दर्शनासाठी गेली. तिथे योगायोगाने महान तपस्वी शांडिल्य ऋषी आले होते. शांडिल्य ऋषी हे त्रिकालदर्शी होते. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमानाचे ज्ञान होते. ब्राह्मणीने ऋषींना पाहिले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम केला. तिने आपले दुःख आणि गरिबी ऋषींना सांगितली. ऋषींनी त्या दोन्ही मुलांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मितहास्य उमटले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने धर्मगुप्ताला ओळखले. ऋषी म्हणाले, हे माते, तू ज्याला आपला मुलगा म्हणून सांभाळत आहेस, तो सामान्य बालक नाही. हा विदर्भ देशाचा राजकुमार धर्मगुप्त आहे. याचे वडील राजा सत्यरथ युद्धात मारले गेले आणि याची आई दुर्दैवाने मगरीचे भक्ष्य बनली. तू याला सांभाळून फार मोठे पुण्यकर्म केले आहेस. हे ऐकून ब्राह्मणीला आश्चर्य वाटले आणि दुःखही झाले. तिने हात जोडून ऋषींना विचारले, हे मुनिवर्य, एका राजाच्या मुलावर अशी वेळ काय यावी? त्याने असे कोणते पाप केले होते की त्याला बालपणीच मातापित्याचे सुख गमवावे लागले आणि असे दरिद्री, भिकाऱ्याचे जीवन जगावे लागत आहे? त्याचे वडील तर धर्मपरायण होते. मग हा अन्याय का? तेव्हा शांडिल्य ऋषींनी त्याच्या पूर्वजन्माची आणि कर्माची कहाणी सांगितली. ते म्हणाले, हे देवी, कर्माची गती गहन असते. पूर्वजन्मी हा राजकुमार एक राजा होता. त्याने एकदा प्रदोष व्रताचा संकल्प केला होता. तो प्रदोष काळात शिवाची पूजा करत होता. पण त्याच वेळी काही कामानिमित्त तो पूजा अर्धवट सोडून उठून गेला आणि त्याने व्रत पूर्ण केले नाही. देवाच्या पूजेचा अवमान केल्यामुळे आणि व्रत भंग केल्यामुळे त्याला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे. राजा सत्यरथाचा मृत्यू देखील प्रदोष काळात पूजा न करता युद्धात गेल्यामुळे झाल्याचे काही पुराणे सांगतात. परंतु आता काळजी करू नकोस. भगवान शिवाच्या कृपेने याचे भाग्य पुन्हा उजळे. ब्राह्मणीने अत्यंत आर्ततेने विचारले, गुरुदेव, या संकटातून मुक्त होण्याचा आणि पुन्हा सुखाचे दिवस पाहण्याचा काही उपाय आहे का? या मुलांचे भविष्य कसे सुधारेल?
यांचे दारिद्र्य कसे नष्ट होईल. शांडिल्य ऋषींनी अत्यंत करुणेने तिला गुरुप्रदोष व्रताचा उपदेश दिला. ते म्हणाले, हे देवी, भगवान शिव हेच या जगाचे पिता आहेत आणि तेच सर्व दुःखांचे निवारण करणारे आहेत. तू आणि हे दोन्ही कुमार भगवान शंकराचे परमप्रिय असे प्रदोष व्रत करा. हे व्रत सर्व पापांचा नाश करणारे आणि भक्तांना इच्छित फळ देणारे आहे. विशेषतः जेव्हा प्रदोष गुरुवारी येतो तेव्हा तो गुरुप्रदोष म्हणून ओळखला जातो. हे व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि गमावलेले वैभव पुन्हा प्राप्त होते. त्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प करा. दिवसभर निराहार राहावे. शक्य नसल्यास फलाहार घ्यावा. मनात ओम नमः शिवाय चा जप करावा. ऋषींनी सांगितले, जो कोणी हे व्रत करेल त्याला भगवान शिव नक्कीच पावतील. तुमचे सर्व कष्ट दूर होतील. ऋषींची आज्ञा शिरसावंद्य मानून ब्राह्मणी आणि दोन्ही कुमारांनी प्रदोष व्रत करण्यास सुरुवात केली. ते दर त्रयोदशीला नियमपूर्वक उपवास करू लागले आणि सायंकाळी मनोभावे शिवाची पूजा करू लागले. अनेक महिने त्यांनी ही साधना चालू ठेवली. त्यांच्या भक्तीने त्यांची मने शुद्ध झाली आणि त्यांच्यावर दैवी तेज चढू लागले. प्रदोष व्रताचा प्रभाव हळूहळू दिसून येऊ लागला. भगवान शंकर जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा ते अशा प्रकारे मार्ग काढतात की भक्ताला कल्पनाही नसते. एके दिवशी धर्मगुप्त आणि शुचिव्रत अरण्यात फिरत होते. फिरता फिरता ते एका सुंदर उपवनात पोहोचले. तिथे त्यांनी काही गंधर्व कन्यांना क्रीडा करताना पाहिले. त्यातील एक कन्या अत्यंत रूपवान होती. तिचे नाव होते अंशुमती. शुचिव्रत थोड्या वेळाने घरी परतला, पण धर्मगुप्त तिथेच थांबला. त्याची नजर अंशुमतीवर पडली आणि अंशुमतीची नजर धर्मगुप्तावर. पहिल्याच भेटीत दोघांचेही मन एकमेकांकडे ओढले गेले. धर्मगुप्त जरी साधा वेश परिधान केलेला असला तरी त्याचे राजबिंडे रूप आणि तेज लपत नव्हते. त्याच्या कपाळावर शिवभक्तीचे भस्म होते आणि डोळ्यात आत्मविश्वास होता. धर्मगुप्त धैर्याने पुढे गेला आणि त्याने अंशुमतीशी संवाद साधला. धर्मगुप्त म्हणाला, हे देवी, आपण कोण आहात आणि या निर्जन वनात काय करत आहात? अंशुमती लाजत म्हणाली, मी गंधर्वराज यांची कन्या अंशुमती आहे. मी माझ्या सखींसोबत इथे विहार करण्यासाठी आले आहे. पण हे युवराज, आपण कोण आहात? आपले तेज पाहून आपण कोणी सामान्य मानव वाटत नाही. आपण नक्कीच कोणीतरी श्रेष्ठ पुरुष आहात. धर्मगुप्ताने आपली खरी ओळख सांगितली नाही, पण त्यांच्यात खूप वेळ संवाद झाला. त्यांचे विचार जुळले. सायंकाळ झाली तसे अंशुमती आपल्या घरी परतली, पण जाताना ती आपले हृदय धर्मगुप्तापाशी ठेवून गेली. धर्मगुप्तही तिच्या विचारात मग्न होऊन घरी परतला. त्याने घरी येऊन आपल्या आईला, ब्राह्मणीला या भेटीबद्दल काही सांगितले नाही, पण त्याचे मन आता त्या गंधर्व कन्येकडे ओढले गेले होते. दुसऱ्या दिवशी धर्मगुप्त पुन्हा त्याच ठिकाणी गेला. आज अंशुमती एकटी नव्हती, तर तिचे मातापिता गंधर्वराज सुद्धा तिथे आले होते. ते आपल्या कन्येसाठी योग्य वराचा शोध घेत होते. जेव्हा गंधर्वराजाने धर्मगुप्ताला पाहिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. या मुलामध्ये त्यांना एक वेगळीच आभा जाणवली. हा भिकारी वाटतो, पण याचे तेज राजकुमारासारखे आहे असे त्यांना वाटले. त्याच रात्री गंधर्वराजांना स्वप्नात साक्षात भगवान शंकर आले. भगवान शंकरांनी गंधर्वराजाला आदेश दिला, हे गंधर्वराज, तू ज्या मुलाला वनात पाहिले आहेस तो दुसरा तिसरा कोणी नसून विदर्भ देशाचा राजकुमार धर्मगुप्त आहे. तो माझा परम भक्त आहे. शत्रूंनी त्याचे राज्य हिरावून घेतले आहे, पण लवकरच तो पुन्हा राजा होईल. त्याने प्रदोष व्रताच्या प्रभावाने माझे मन जिंकले आहे. तू तुझ्या कन्येचा, अंशुमतीचा विवाह त्याच्याशी करून दे. यातच सर्वांचे कल्याण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच गंधर्वराजाने धर्मगुप्ताला बोलावून घेतले. त्यांनी आदराने विचारले, हे युवराज, तू विदर्भाचा राजकुमार आहेस हे मला कळले आहे.
भगवान शंकरांच्या आज्ञेवरून मी माझी कन्या, जी सर्व गुणसंपन्न आहे, तुला देऊ इच्छितो. तुझा स्वीकार आहे का? धर्मगुप्ताला आनंद झाला. पण त्याने वास्तव भान ठेवून विनम्रपणे उत्तर दिले. धर्मगुप्त, हे राजन, मी आपला आभारी आहे, पण मी सध्या निर्धन आहे. माझ्याकडे राहायला घर नाही, खायला अन्न नाही आणि माझे राज्य शत्रूंनी बळकावले आहे. मी आपल्या सुकुमार कन्येला राजवैभव देऊ शकेन की नाही याची मला शंका आहे. मी तिला जंगलात कसे ठेवू? तेव्हा गंधर्वराज हसून म्हणाले, हे पुत्रा, ज्याच्या पाठीशी साक्षात महादेव आहेत त्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. आणि माझे सैन्य, माझी संपत्ती तुझ्या मदतीला असेल. हे ऐकून धर्मगुप्ताने आणि ब्राह्मणीने आनंदाने संमती दिली. अत्यंत शुभ मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात धर्मगुप्त आणि अंशुमतीचा विवाह संपन्न झाला. या विवाहामुळे धर्मगुप्ताला केवळ एक पत्नीच मिळाली नाही, तर गंधर्वांची अफाट शक्ती आणि पाठिंबासुद्धा मिळाला. विवाहानंतर धर्मगुप्ताचे भाग्य उजळले. गंधर्व राजाने त्याला आपली चतुरंग सेना, हत्ती, घोडे आणि रथ अर्पण केली. अनेक दिव्य शस्त्रास्त्र दिली. आता धर्मगुप्त केवळ एक वनवासी तरुण नव्हता, तर तो एका शक्तिशाली सेनेचा सेनापती झाला होता. धर्मगुप्ताने आपल्या सेनेसह विदर्भावर चाल केली. ज्या शाल्व देशाच्या राजाने आणि इतर शत्रूंनी त्याच्या पित्याचा राजा सत्यरथाचा वध केला होता आणि राज्यावर कब्जा केला होता, त्यांच्यावर त्याने जोरदार हल्ला चढवला. रणमैदानात पुन्हा एकदा घनघोर युद्ध झाले. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. धर्मगुप्ताच्या तलवारीमध्ये प्रदोष व्रताचे पुण्य होते. त्याच्या हृदयात आई-वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची आग होती आणि त्याच्या पाठीशी महादेवाचा आशीर्वाद होता. शत्रूचे सैन्य त्याच्यासमोर पाचोळ्यासारखे उडून गेले. धर्मगुप्ताने आपल्या पराक्रमाने शत्रू राजाचा पराभव केला, त्याला ठार मारले आणि विदर्भाची राजधानी पुन्हा जिंकून घेतली. विदर्भाच्या प्रजेने आपल्या हरवलेल्या राजकुमाराचे जल्लोषात स्वागत केले. आमचा राजा परत आला! सत्यरथ राजाचा जय असो! धर्मगुप्त राजाचा जय असो! अशा घोषणांनी आकाश दुमदुमले. धर्मगुप्ताचा राज्याभिषेक झाला. तो विदर्भाचा राजा बनला आणि अंशुमती राणी बनली. राज्यावर बसल्यानंतर धर्मगुप्ताने सर्वात पहिले काम काय केले असेल? त्याने त्या वृद्ध ब्राह्मणीला, जिने त्याला अनाथ अवस्थेत पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवले होते, आणि आपला मित्र व भाऊ शुचिव्रतला सन्मानाने राजवाड्यात बोलवले. धर्मगुप्ताने भर दरबारात हजारो लोकांसमोर त्या गरीब ब्राह्मणीच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला, माते, आज मी जे काही आहे ते केवळ तुझ्यामुळे आहे. तू जर मला त्या दिवशी जंगलात वाचवले नसतेस आणि मला प्रदोष व्रताची शिकवण दिली नसतीस, तर आज मी राजा झालो नसतो. तूच माझी खरी आई आहेस. त्याने शुचिव्रतला आपला प्रधानमंत्री बनवले आणि राज्याचा कारभार त्याच्या सोबतीने चालू लागला. त्या वृद्ध ब्राह्मणीला राजमातेचा दर्जा दिला आणि तिला राजवाड्यात मानाचे स्थान दिले. तिघेही आनंदाने आणि सुखाने राज्य करू लागले. अशा प्रकारे एका भिकारी अवस्थेत असलेल्या, सर्वस्व गमावलेल्या राजकुमाराचे भाग्य गुरु प्रदोष व्रतामुळे पूर्णपणे बदलले. केवळ राज्यच मिळाले नाही, तर सुंदर पत्नी, धनदौलत, मित्र आणि सन्मानही मिळाला. ज्याप्रमाणे त्या राजकुमाराचे आणि ब्राह्मणीचे दिवस पालटले, तसेच भगवान शंकर तुमचे, आमचे सर्वांचे दिवस पालटोत, हीच प्रार्थना. ही होती गुरु प्रदोष व्रताची पावन आणि अद्भुत कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल आणि तुम्हालाही वाटते की महादेवाची कृपा तुमच्यावर राहावी, तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. हे व्रत केल्याने तुमच्याही जीवनातील सर्व संकटे, आजार आणि गरिबी दूर होऊ शकते. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच आणखीन सुंदर पौराणिक कथा, व्रतांची माहिती आणि आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद. हर हर महादेव.